मंडळी अनेक मराठी मालिका आणि चित्रपटात झळकल्यानंतर हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये स्वतःचा ठसा उमटवणाऱ्या लोकप्रिय अभिनेत्री स्मिता जयकर या सध्या सोशल मीडियावरती चर्चेत आहेत. त्यांनी हम दिल दे चुके सनम या चित्रपटामध्ये ऐश्वर्या रायच्या आईची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका फार गाजली. खऱ्या आयुष्यात स्मिता या ऑटोमॅटिक रायटिंग करतात. त्यांच्या म्हणण्यानुसार त्या आत्म्यांसोबत संपर्क करू शकतात. अध्यात्म आणि अभ्यास, साधना यांच्या जोरावर त्या हे करत असल्याचं त्यांनी म्हटलंय. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी त्यांचा हा अनुभव सांगितलाय. अभिनेत्री स्मिता जयकर यांनी नुकतीच लोकमत फिल्मीला मुलाखत दिली. यात बोलताना त्या म्हणाल्या की ऑटो रायटिंग म्हणजे काय, तर हिलिंग प्रोसेस आहेत. जी लोक शरीर सोडून गेली आहेत त्यांच्या आत्म्यांशी संपर्क साधणं. माझ्यासमोर जो माणूस बसलाय, ज्याची बायको, आई, वडील, मुलगा कुणीतरी गेलाय, तर तो माझ्याकडे येणार की त्याला त्या गेलेल्या माणसाशी बोलायचंय. मी एक माध्यम आहे आणि मला हा आशीर्वाद प्रभूजींनी दिला होता. मी कित्येक वर्ष ऑटो रायटिंग करते. तर ते जग आपल्याला माहीत नाही त्या जगाशी संपर्क साधणं आणि त्या आत्म्यांशी बोलणं. मी त्या समोरच्या माणसाला ओळखत नाही, त्या आत्म्याला ओळखत नाही, त्याच्याबद्दल मला काही माहीत नसतं. तो आत्मा माझ्याशी बोलतो, इंडिकेशन देतो. कधी कधी मला परफ्यूमचा वास येतो. मी विचारते त्यांना परफ्यूम आवडायचा का, तर हो, भयंकर आवडायचा. कधी कधी आत्महत्या असते, कधी अपघाती निधन झालेलं असतं. आपण त्या माणसाशी इतके जोडले गेलेलो असतो की तो गेल्यावरही आपण त्याला जाऊ देत नाही. मग ते त्यांना मोकळं करण्याचा मार्ग असतो. मी हे का करते, तर त्या आत्म्यांना गती मिळावी म्हणून. पृथ्वीशी त्यांची नाळ तुटायला हवी. आपले लाखो वारी जन्म झालेत आधी. आपण इथेच अडकून राहिलो तर कसं चालेल. इतरांना माफ करू शकत नाहीत, तिथे अडकली जातात लोक. एखादा व्यक्ती वाईट वागला तर ते लक्षात राहतं, पण तिने किती चांगल्या गोष्टी केल्यात हे विसरायला होतं पटकन. अशा कित्येक व्यक्ती आपल्याला भेटतात. आपण ते सगळं मनात साठवून ठेवतो. क्षमा केल्याशिवाय आत्म्याला पुढे जाताच येत नाही. तर असं अभिनेत्री स्मिता जयकर यांनी म्हटलंय. मंडळी, अभिनेत्री स्मिता जयकर यांचे विचार जरी चांगले असले तरी ऑटो रायटिंगद्वारे आत्म्याशी बोलता येतं किंवा आत्म्याशी संवाद साधता येतो, हा त्यांचा विचार म्हणजे अंधश्रद्धा असल्याची टीका आता त्यांच्यावर होते. तर मंडळी, यावर तुमचं मत काय ते व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की सांगा.